पक्षाचा आणि देश का पंतप्रधान कैसा हो, देश का पंतप्रधान कैसा हो, भारतीय जनता पक्षाचा, भारतीय जनता पक्षाचा, भारतीय जनता पक्षाचा, भारतीय जनता पक्षाचा. वरणगाव शहरात भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवार श्रीमती रक्षाताई खडसे यांची आज प्रचार रॅली इथे वरणगाव शहरामध्ये इथे आयोजित केलेली आहे. तरी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पक्षनिष्ठ एकनिष्ठ कार्यकर्ते इथे त्यांच्या रॅलीमध्ये इथे सहभागी होतो आहे आणि जास्तीत जास्त मताधिक्यांनी या देशाच्या पंतप्रधान पदावर माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांना तिसऱ्यांदा बसवण्यासाठी रावेर लोकसभा मतदारसंघातनं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार रक्षाताई खडसे यांच्या चिन्हासमोरील कमळ या चिन्हासमोर जास्तीत जास्त मताधिक्य या वरणगाव शहरातून मिळावं यासाठी आम्ही सर्व निष्ठावान कार्यकर्ते हे आज प्रचाराला इथे 80% प्रचार हा ऑलरेडी आमचा इथे संपलेला आहे. परंतु आज उमेदवार येत आहे, उमेदवाराबरोबर आम्ही पूर्ण प्रचार रॅली इथे फिरणार आहोत. त्यानंतर 10 तारखेला महायुतीच्या उमेदवार रक्षाताई यांच्या प्रचारार्थ वरणगाव शहरात संध्याकाळी 7 वाजता शिवतीर्थ मैदान इथे भव्य जाहीर सभेचं आयोजन केलेलं आहे. त्या जाहीर सभेला राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन, त्यानंतर तालुक्याचे आमदार आदरणीय संजयजी सावकारे साहेब, त्यानंतर मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय चंद्रकांतजी पाटील साहेब, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय अमोलदादा जावळे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महाजन सर, समाधान महाजन सर, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेश भाऊ नेमाळे यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राजीव भाऊ सोरंशी यांच्यासह अवसरमाल साहेब हे सर्व उपस्थित राहणार आहे. तरी या सभेला सुद्धा वरणगावकरांनी इथे उपस्थित राहावं अशा प्रकारचं आव्हानसुद्धा भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष सुनीलजी माळी व त्यांच्या संपूर्ण साऱ्या पदाधिकाऱ्यांसह इथे आम्ही करतो आहे. आणि वरणगावकर नक्कीच भरभरून अशा स्वरूपाचं इथे प्रतिसाद या सभेला आणि 13 तारखेला होणाऱ्या मतदानाला इथे दिसतील. कारण की विकास जो झालेला आहे तो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेला आहे. आपण सर्व विकासाच्या बरोबर राहूया. आदरणीय गिरीश भाऊ यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी इथे संकल्प केला आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वरणगाव.